जगवणार नसेल तर मी दुसऱ्या धर्माचा मार्ग स्वीकारला तर त्याच्यात कोणाला काही वाईटही वाटायला नको. बाबासाहेब आंबेडकरांना मनुस्मृती का जाळावी लागली? बाबासाहेब आंबेडकरांना महाडचं चौदार तळ्याचं आंदोलन का करावं लागलं? महाडच्या बाबासाहेब आंबेडकरांना नाशिकला मंदिर प्रवेश काळाराम मंदिर प्रवेशाचं आंदोलन का करावं लागलं? याची उत्तरं द्यावी लागतील. सावित्रीबाई फुलेंना शाळेत जाण्यापासून रोखणं, त्यांनी जी शाळा सुरू केली होती त्यांना शिकवण्यापासून रोखण्यासाठी त्यांना मारण्याचं, त्यांच्यावरती शेण मारण्याचं काम झालं. महात्मा फुलेंचा खून करण्याचा प्रयत्न झाला. हे का झालं? कशाला झालं? कशामुळे झालं? कुठला धर्म तेव्हा आड आला? कोण म्हणतं धर्मस्वातंत्र्य नाही? या देशामध्ये तुमच्या संविधानामुळे तुम्हाला धार्मिक स्वातंत्र्य आहे हे संविधानात लिहिलेलं आहे ना. तुम्ही काय नवीन संविधान लिहिणार की काय? हे थोतांड आहे सगळं. राज्यव्यवस्था जेव्हा कोलमडायला लागते, राज्यव्यवस्था जेव्हा अडचणीत येते तेव्हा धर्माचा आधार घ्यायचा, ही राजकारणातली एक नवीन लाईन आहे.